नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नाशिकच्या केंद्रप्रमुख आदरणीय अक्का नारखेडे यांच्या मुलाखतीचा भाग 2 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 3. नाही, खरंच मी तुम्ही जे अनुभव सांगितले त्यातनं जाणवते की या वास्तूत जे दादांचे आशीर्वाद आहेत तेच कार्य करत आहेत. आणि जसं मगाशी गुरुदासने सांगितलं की इथं केलेली कामं, इथं आलेले गुरु म्हणजे भक्त भाविक त्यांच्या अडचणी दूर होतात, त्याचं कारण असं आहे की ते दादांचा आशीर्वाद आहे. आता आपल्या ह्या दादांच्या मार्गात आपण बघितलं की हा मार्ग इतर मार्गापेक्षा वेगळा आहे. तर तो कसा वेगळा वाटतो आपला मार्ग? आता हे सुरुवातीपासूनच भाईंना आणि मला तर ते गुरु वगैरे असला हा प्रकार काही आवडतच नव्हता. कारण आम्ही जे पाहिलं होतं पूर्वी लहानपणी आमच्या वगैरे आजीच्या वेळेस वगैरे का की तिकडे गेलं की मग काही ती पोथी पुराणं वाचत बसा, हे अभिषेक करा, अमकं करा, ढमकं करा, हे खाऊ नका, तिकडे जाऊ नका, इकडे जाऊ नका, एवढंच केलं पाहिजे, हे असले प्रकार होते. त्याच्यामुळे आमचं ते मन उडून गेलं होतं त्याच्यावरनं की असं काही ते देव 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 करत बसायचं, ते काहीतरी पोथ्या वाचत बसायच्या. पण जेव्हा मग हळूहळू इकडे आल्यानंतर इकडे फक्त आरती असायची आणि मग आरतीला बसल्यानंतर ती बैठक सुरू झाल्यानंतर हळूहळू वाटायला लागलं की नाही आपण हे ओंकार साधना करावी का, कसं वाटेल. आणि मी जेव्हा खूप आजार होते, म्हणजे मला पहिला अटॅक आला त्या ह्या वास्तूचं, जेव्हा ही वास्तू घेतली म्हणजे मॉडेल फ्रेमची, ती वास्तू घेणं फिक्स झालं, त्याचे पैसे दिले आणि मला अटॅक आला. तो एवढा प्रचंड अटॅक होता की तेव्हा 30% माझं हार्ट जळलं होतं. आणि डॉक्टर म्हणे की ओपन हार्ट सर्जरीशिवाय काही हे नाही. बाई म्हटले माझ्याकडे पैसेच नाही आहे. आणि तरी डॉक्टर म्हणतात की एक 10%च आम्ही तुम्हाला देऊ शकतो, या वाचतील, नाही तर काही शक्य नाही. दादा म्हणे तिला ना घेऊन येत, द्वारकामेत मला घेऊन गेले, संवेदना दिल्या, तीर्थ गोळ्या वगैरे सगळं दिलं. मी हिला 30% गॅरंटी देतो, हिची औषधं बंद कर, हिला फक्त उदी गोळ्या आणि तीर्थ एवढं चालू ठेव म्हणे. मी 30% सांगतो ना तुला, ही जगणार. आणि आजपर्यंत आहे छान. ते झाल्यानंतर तो एक व्यवस्थित तो एक प्रकार झाला. आणि मग नंतर मग म्हटलं हळूहळू मग दादांनी सांगितलं की तू ओंकार म्हण किंवा दैनंदिन प्रार्थना म्हण. असं करता करता आम्हाला ओंकार साधना दादांनी हळूहळू मला गोड बोलत शिकवली आणि मला ती आवडायला लागली. कारण मला संगीत मुळातच आवडत होतं. आणि
ओंकार साधना शिकल्यानंतर मी घरात करत होती तर भाईंनाही ते ऐकून ऐकून आवडायला लागलं. मग आम्ही तिघंही जणं बसून ते दैनंदिन प्रार्थना भीमरूपी सजयती वगैरे सगळं म्हणायचो. आणि तेव्हा 20 सेकंदाचे नामस्मरण होते. मग आम्ही 20 सेकंदाचे नामस्मरण म्हणत होतो. मग हळूहळू जे पुढं शिकवलं तशी त्या प्रकारे आम्ही साधना करत गेलो. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की हे किती सोपं आहे. बरं, हे इथे पैसे मागत नाही, काही करत नाही, नाही तर कुठे गेलं की पैसे ठेवा, कुठे गेलं की पैसे ठेवा. त्याच्यामुळे मग भाईंना मला हा मार्ग भावला. आणि आजही नवीन लोकांना तेच सांगावं असं वाटतं की हे इकडे तिकडे जाऊ नका, की इथे गेलं की ते भविष्य सांगतात आणि मग तुम्हाला हे दिलात काहीतरी ठेवायला देत, लिंब देतील, सुया देतील, अमकं देतील, ठेवायला देतील. हे असलं काही करू नका. ह्याच्याने काहीही होत नाही, काहीच होत नाही. तुम्ही दादांचा गुरुमार्ग अवलंबा. फक्त आज तुम्ही जर साधना केली तर तुमची 3री पिढी दुःख काय आहे म्हणून विचारेल. पण आपण आज ते केलं पाहिजे. आज आमच्या वडिलांनी केलं, आम्ही करतोय म्हणून आमची नातवंड आहेत ही समोर बसलेली. हे यांना कधीच प्रॉब्लेम आला नाही, कधीच नाही. ती इतकी आनंदी आहेत की कधी कसला विचारच करत नाही त्यांना. म्हणजे आणि इतकी सुखी आहेत ना. आणि कशी फालतू लाड नाही किंवा काही नाही. कधी म्हणणार नाही की आम्हाला हे मिळत नाही, की आम्हाला हे पाहिजे की ते पाहिजे. खूप आनंदी आहे त्याच्यात, ते खूप आनंदी आहेत अगदी. आणि तसंच बघायला मिळतं. आता ह्यांची मुलं बघू, त्यांची मुलं बघू, ह्यांची मुलं सगळी काही दुःख म्हणून त्यांना माहीतच नाही, कारण आपण करतोय ना साधना. पण तेच जर का आजच्या पिढीने सुद्धा थोडासा वेळ काढून जर का दैनंदिन प्रार्थना आणि 108 नामस्मरण जरी केलं, जसं गुरुदादा म्हणतो की नाही तुमच्याकडनं होत ना पूर्ण साधना, तर तेवढं करा. तेवढ्याने तुमचंही सगळं भविष्य सगळं उज्ज्वलच होणार आहे 100%. आणि मीनाक्षीचं सांगणं असतं नेहमी की तुम्ही इथे आल्यानंतर तुमचं वाईट तर चांगलंच म्हणजे खूप झालं नाही, पण वाईट तर 100% होणार नाही. म्हणून नवीन पिढीने ऐकावं थोडंसं आणि हळूहळू का होईना आपली दैनंदिन प्रार्थना म्हणावी. जसा वेळ मिळेल तसं एखाद्या गुरुवारी केंद्रावर यावं, आरती करावी. हल्ली नवीन पिढीला कामंसुद्धा तशी आहेत की बाबा खूप 12-12, 14-14 तास ऑफिसला कामं करायला लागतात. पण त्यातूनही एखाद्या सुट्टीच्या दिवशी यावं ना, सकाळी दर्शन घ्यावं. जर काय आरती साधना असेल त्याचा लाभ घ्यावा. कारण आपल्यातच तो धारण होणार आहे ना. तो आपल्यात धारण झाल्यानंतर आपण ज्याच्याशी बोलू त्याच्याशी तर आपलं चांगलं कन्व्हर्सेशन होणार आहे. त्याच्यानंतर आपली कामं मार्गी लागणार आहेत किंवा आपल्या मुलांवर संस्कार चांगले होणार. आपण नाही केलं तर आपल्या मुलांवर संस्कार कुठून होणार आहेत. आणि नुसतंच आपण करतोय म्हणून बसोय आणि आपण आई बसते आपली TV बघत, सिरियल बघून, असं नाही चालणार. आईने वडिलांनी कोणतंही त्या मुलाला घेऊन बसलं पाहिजे, हे आपण भीमरूपी म्हणूया, तरच त्यांच्यावर संस्कार होणार आहेत. तर आईवडिलांनी जरा सगळ्यांनी लक्ष द्यावं आपल्या मुलांकडे. कारण आज मी बघते केंद्रावर येणाऱ्या सुद्धा नवीन जे मुली आई झालेल्या आहेत वगैरे, तर त्यांची काहींची मुलं इतकी सुंदर राहतात, इतकी सुंदर बसतात आणि सगळं छान करतात. काहींची मुलं बसायलाच तयार होत नाहीत, कारण ते त्यांना घेऊन कधी बसलेच नाहीत लहानपणापासून. तर त्यांचे आईवडील येत आहेत, त्यांची मुली येत होत्या लहानपणी, पण आता लग्न झाल्यानंतर त्यांचंही कर्तव्य आहे ना की आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे. म्हणून आता ह्या आपल्या रेखाताई जाधव आहेत, ह्यांची मुलगी रीमा म्हणून आहे. तर ती प्रेग्नंट होती तेव्हापासून ती दर रविवारी संवेदना घ्यायला यायची. पहिल्या रविवारी म्हणजे बालवर्ग असायचा. त्यानंतर तिने 1.25 महिन्याचं आणलं बाळाला दर्शनाला, ते सुद्धा रविवारी आणलं वर्गाच्या दिवशी. 5 वर्षाचा होऊन तो कॅनडाला गेला, पण तिने एकही दिवस ज्ञान संवेदना वर्ग चुकवला नाही. आणि तो मुलगा तिथे सुद्धा आज साधना म्हणजे दैनंदिन प्रार्थना म्हणा, सजयती भीमरूपी करतो, म्हणतो सगळं. आरती त्याला अतिशय आवडते, सुंदर आरती म्हणतो. म्हणजे अशी मुलं पाहिल्यानंतर खूप आनंद होतो की पुढची पिढी अशी तयार होते. तर सगळ्यांनी हे आदर्श घ्यावा आणि जे सांगतात आपले घरचे मोठे जे ज्येष्ठ लोक सांगतायत कोणी, ते त्याचं ऐकावं आणि पुढच्या पिढीने तयार व्हावं. म्हणजे नवीन पिढीने कसं तयार व्हायचं आणि काय काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही व्यवस्थित सांगितलं. आता ह्याचबरोबर यांनी या पिढीने दादांना काही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण दादांचं अस्तित्व आपल्याला मात्र जाणवतं की पदोपदी आपल्याला हे आहे की, तर ते आपण त्यांना कसं सांगू शकू की येस दादा आहे तिथे आज. दादा इथे आहे कसं तर मी माझ्या व्यवसायामध्ये म्हणजे माझ्या नोकरीमध्ये प्राचार्य म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आल्या. आणि त्यावेळेला फक्त मी दादाबाबांचं नामस्मरण करायचे आणि असं असं चाललेलं आहे
ट्रिप मी काढल्या, महाराष्ट्राच्या बाहेर ट्रिप काढल्या, 200-200 मुलं घेऊन मी जात होते. आणि भीती तर वाटतेच की एवढ्या मुलांची जबाबदारी घेऊन आपण जातोय. तर फक्त इथे विडा लावायचा, दादांना प्रार्थना करायची, जो काही रूट आपण ठरवलेला आहे सहलीचा, कोण माणसं बरोबर नेणार आहे, असे सगळं मी देवापुढं ठेवायचे. इथं केंद्रावर येऊन प्रार्थना करायची, घरीसुद्धा प्रार्थना करायची आणि केंद्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे गाडीची पूजा करून आणि आम्ही निघायचो. तर माझा सगळा स्टाफही, आता बऱ्यापैकी लोक येतात केंद्रावर, तर माझा सगळा स्टाफही ते सगळं मान्य करायचा आणि आम्ही सहली घेऊन जायचो. प्रत्येक वेळेला मनात धाकधूक असली तरी नामस्मरण केल्यानंतर आणि अडचणी आल्या पण त्या अतिशय सुलभतेने दूर झाल्या. कारण अडचणी या परमेश्वराला सुद्धा चुकलेल्या नाही आहेत, तर आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. दादांचा अनुभव तर पदोपदी येतोच. म्हणजे मी घरातल्यापेक्षा मी माझ्या नोकरीमध्ये मला इतके मार्ग मिळत गेले की खूप अडचणी आल्या. त्याच्यानंतर माझ्या वैयक्तिक नाही, मी संस्थेचा विचार करते, तर त्या संस्थेमध्ये काही त्रासदायक माणसं होती. त्या माणसांचं काय करायचं संस्थेने मला सांगितलं. म्हटलं आपोआप मार्ग मिळेल आणि आपोआप सरकारी नियम कळत गेले, माणसं मिळत गेली आणि संस्थेला मला वाचवण्यामध्ये यश आलं. यावेळेला नक्कीच दादांचं अस्तित्व मला जाणवतं. म्हणजे घरामध्ये तर आहेच, आपण म्हणजे गुरु माऊली आपण म्हणतो. म्हणजे ज्यांचा विश्वास नसेल या नवीन मुलांचा, त्यांना मी एकच सांगते की समजा तुम्हाला नाही गुरु मानायचं किंवा काही, पण तसं लहान मूल हे खेळत असतं आजूबाजूला, पण ते खेळताना पटकन घरात येऊन बघतं की आपली आई आहे का, आणि आई असेल तर ते पुन्हा खेळायला धावतं बाहेर. गुरूंचं स्थान आहे असं माना. नवीन पिढीला मी असं सांगेन की गुरु ही तुमची आई आहे आणि जसं आई घरात असले की मूल निर्धास्तपणे बागडत असतं, तशा पद्धतीने दादांचं अस्तित्व आपल्याला घरामध्ये सुद्धा जाणवतं. फक्त तुमचं जो उद्देश आहे तो एकदम निस्वार्थी असला पाहिजे, तरच तुमची ही कामं होतात. आणि दादांनी एवढं जगत कल्याणाचं काम करतायत दादा. आपण आपल्या आजूबाजूच्या 3-4 लोकांना आपल्यामुळं दिलासा मिळाला तरी ती म्हणेल की आपल्या गुरुप्रती असलेली आपली श्रद्धा आहे, असं मी म्हणेन. त्यानंतर पण अगं एका मुलासाठी काय रडते, मी तुला 1000 मुलं देतो ना, सांभाळून दाखव मला त्यांना. म्हटलं 1000 मुलं मला दे, सांभाळून दाखव म्हणजे काय. तर हे कार्य पुढे व्हायचं होतं आणि ही यंग पिढी सगळी इथे येणार होती. म्हणजे आजपर्यंत अशी एक 10-15 वर्षापासूनची जी मुलं किंवा लहानपणापासूनची मुलं आली, इतके छान तयार झालेली सगळी मुलं. फक्त त्यात जर का एखाद्या खट्याळ मुलाने ऐकलं नाही तर मी त्याच्यावर खूप जोरात ओरडते, पण ते प्रेमळ आहेत सगळे. पुन्हा तोच प्रश्न आहे पुढचा की या सेवकांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय कशी सेवा केली पाहिजे आणि तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? सेवकांना फक्त एकच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे आम्ही सेवा केली आणि दादांचं जे सांगणं होतं की सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता बाबा इथे असणार आहेत. आता तेव्हा दादा आम्हाला सांगायचे, हे बाबांबरोबर दादा वगैरे सगळेच असे इथे असणार आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी थोडासा वेळ सांभाळा. आज प्रशांत आहे, त्याची मुलं लहान होती, तो शाळेत सोडायला जायचा, पण आता मुलं मोठी झाली, कॉलेजला जायला लागली, तर त्याने पण सकाळी लवकर यावं थोडंसं. जसं तेजवंत आहे, तेजवंत सकाळी 6ला यायचा, 6 ते 7:15 सगळी कामं आटपायचं. तेव्हा झाडणं पुसणं सगळं इथे असायचं आणि तो 7:20ला जिथे असेल, टिकल्या लावत असेल तर अर्ध्या टिकल्या सोडून सांगणार पुढच्याला हे लाव रे मी निघालो. तो 7:20ला इथनं निघायचा आणि त्याच्या मुलांना सोडायला तो शाळेत जायचा आणि काम पडलंच तर पुन्हा यायचा आणि पुढचं काम करायचा. म्हणजे अशी जी श्रद्धा आहे. आणि आज तो 7:15 वाजता रोज इथे असतो, कधी 7 ते 7:15 इथे असतो. त्याप्रमाणे जर का सगळ्यांनी आपली वेळ दिली तर तुमची सेवा, जसं आजपर्यंत आम्ही जी सेवा केली, दादांनी आम्हाला इतका भरभरून मेवा दिला आणि हे उदाहरणं आमचे तुमच्यासमोर आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्या. आणि दादांचं कार्य, आमची सगळी बिडचा तर तुमच्यावरच आहे, पुढच्या पिढीवर. तुम्ही सगळ्यांनी या श्रद्धेने कार्य करा. तुमचंही सगळ्या आयुष्यामध्ये दादाबाबा आनंदच करणार आहेत. कुठचीही गोष्ट कमी पडणार नाही, मागायलाच लागणार नाही, तर अजिबात नाही, इतकं सगळं भरभरून देणार आहे. म्हणून नवीन पिढीने थोडंसं मनावर घ्या आणि श्रद्धेने
कार्यामध्ये सहभाग घ्या. हळूहळू शिकाल, पण शिकाल, 100% शिकाल. सद्गुरुनाथ दादांनी आपल्या कार्यात ओंकार साधना आपल्याला दिली, आरती साधना, मुलाखत साधना, ज्ञान संवेदना वर्ग. तर हे सगळं आपल्या सर्वांच्या जीवनात कसं पूरक आहे, म्हणजे हे आपल्याला हे एवढं तुम्ही फॉलो करा, तुमचं आयुष्य आहे. म्हणजे सगळं दादांनी ते तुमच्या आयुष्याचं पूर्ण काळजी घेतलेली आहे. तर ह्या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत? महत्त्व म्हणजे कसं आहे की आज आपण लहान मुलांना जे सांगतो ज्ञान संवेदना वर्गाला या, तर त्यांना जी बैठक होते लहानपणापासून तयार, त्या बैठकीतनं ते अभ्यास करायसाठी सुद्धा त्यांना बसण्याची सवय लागते. ती बसण्याची सवय लागली आणि इथे आपल्याला मुख्य म्हणजे दादांनी शिस्त, स्वच्छता, टापटीप हे सगळं शिकवलं आहे. इथे आल्यानंतर बरेच जण घरात काहीही काम करत नव्हते, ते इथे आल्यानंतर झाडूसुद्धा मारला, फडकंसुद्धा घेऊन पुसायला सुरुवात केली. तर दादा आम्हाला त्यावेळेस म्हणायचे, काही काही लोक इतके आळशी असतात की पाणी दे म्हणून तो पेला तिथेच उभा दिवसभर, पायजमा काढतील तो पायजम्याचे 2 गोल तिथेच, म्हणजे बायको आपच उचलतीय, कपडे ठेव बांग, आंघोळीला पाणी काढ. अरे हे खूप पूर्वीची गोष्ट आहे ही, 150-200 वर्षापूर्वीची, की जेव्हा इथून उचलून बादली तिथपर्यंत न्यायला लागायची गरम पाण्याची बाहेर. आज नाही आहे धंदाई. आज बायकासुद्धा तुमच्या बरोबरीने कामं करतात. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही बायकांना असं म्हणजे इतका खालचा दर्जा देऊ नये की जेव्हा आमचं सगळं तुम्हीच करायचं पाहिजे करत. दादांना हे मान्य नव्हतं. शेवटपर्यंत जोपर्यंत दादांकडनं झालं तोपर्यंत दादा स्वतःचं 2 कपडे आणि धोतर स्वतः दादा आपल्या हाताने धुत असत. काय सांगते, बरोबर आहे ना? मग आपण का नाही करू शकत? आपण दादांचे जर भक्त म्हणतो, आपण त्यांचे शिष्य म्हणतो, मग त्यांचा प्रत्येक गुण आपण आपल्या अंगी का बाणत नाही? तो बांधलाच पाहिजे. तो जेव्हा आपल्यात येईल तेव्हा आपल्या घरातही सगळ्या सामानाची स्वच्छता राहील, आपल्या घरात आनंद राहील, आपल्याला सगळ्या गोष्टी शिस्तीत करायची सवय लागेल. म्हणजे सगळं डायरी लिहू आपण की इतका खर्च आहे, इतकं जमा खर्च आहे, नंतर मग आज स्वयंपाक काय करायचा. भाईंची एक सवय होती ना, आज संदीपची पण आहे ती, आठवडाभराचं कॅटलॉग करायचं की आज सकाळी काय, संध्याकाळी काय, सकाळी काय, संध्याकाळी काय. म्हणजे काय होतं, आता घरातल्या बायकांना बाई काय स्वयंपाक करू, काय स्वयंपाक करू, हे करता करता 2 तास निघून जातात. एकदा तुम्ही जर का लिहिलं की काही त्रास होत नाहीत, कारण 2 दिवस आधी तशा भाज्या आणून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, रोज मिळाली तर रोज आणू शकतो, कोणी बाजारात जवळ जात असेल तर. म्हणून इतकं सोपं दादांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की सगळ्या नवख्या मुली आज लग्न करून जरी मुली आल्या तर त्यांनी जर का एक आठवडाभराचा मेनू तयार केला की आपण सकाळी ही भाज्या करायची, संध्याकाळी ती करायची, तर त्यांनासुद्धा सोपं जाईल. नोकरी करणाऱ्या मुलींना तर अतिशय चांगलं आहे आणखीन ते, कारण आजकाल कोणी घरी राहत नाही. आणि आपल्या मुली सुना होऊन जातात, नाही सुना आपल्याकडे येतात, त्यासुद्धा सगळ्या कामं व्यवसाय नोकरी करणाऱ्याच असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या जर का आपण अंगी बाळगल्या, त्यांनी जे आपल्याला संस्कार केलेत आपल्यावर चांगले, ते केले तर आपलं जीवन खूप सुखमय होईल, सुरळीत पण होईल आणि अल्पबचत, वाया जाणार नाही काही. आज आपण जर का 4 पोळ्या केल्या आणि त्यातली 1 शिल्लक राहिली तर उद्या आपण 4च नाही केला, छोट्या करू ना, 4 पोळ्या शिल्लक राहते, एवढ्याच्याऐवजी एवढा आकार करूया, गोळा छोटा घेऊया. म्हणजे अल्पबचतसुद्धा होते, वाया जात नाही. आज धान्य खूप महाग आहे, असं फेकून दिलेलं चांगलं वाटत नाही. आमच्या आजूबाजूचे लोक एवढ्याल्या पोळ्या घेतात, रस्त्यावर ठेवतात आणि ते कुत्रेसुद्धा शिळं खात नाहीत, ते इकडे तिकडे पायदळी येतं ते अन्न, चांगलं नाही वाटत ते. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांनी हे केलं. दादांचे सगळे जे आपल्याला संस्कार केलेले आहेत ते जर का अंगी बाळगले तर सगळ्यांच्या जीवनात सुद्धा स्थिरता येईल, सगळं पैसे वगैरे सगळे व्यवस्थित सांभाळले जातील, आपल्या तब्येती चांगल्या राहतील. कारण आपण घरातलं अन्न खाऊ, ते झोमॅटो वगैरेने मागवलं तर ते ठीक आहे, 1-2 महिन्यातनं काहीतरी मागवलं एक गंमत म्हणून काहीतरी थोडंसं खायला ते ठीक आहे, पण बाहेरचं ते सोडा घातलेलं, काय काय केलेलं, किती दिवसाचं शिजवून ठेवलेलं माहिती नाही, तर असं होऊ नये. आता सामाजिक ऋणपूर्तीसाठी सामाजिक ऋण जे आपल्या बांधिलकी आहे आपल्या सगळ्यांची, त्यासाठी आपल्या सद्गुरुनाथ दादांनी आपल्याला एक डिसिप्लिन पाळून दिलेली आहे.
तर ती कशी आहे, ते मार्गदर्शन कुठलं? म्हणजे आपण आता जसं सकाळी बोललो, पगारातले पैसे आपण बाजूला काढतो आणि मग ते आपण इतर संस्थांना आपण देतो, म्हणजे केंद्रातर्फे. सामाजिक बांधिलकी दादांनी अशी जपली की बरेच जण असे आपल्याकडे सगळ्या कॅटेगरीतले लोक येतात, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. दादांकडे आणलेला तो प्रत्येक एकाच पातळीवर, गरीब श्रीमंत नाही, जातपात नाही, काळा नाही, गोरा नाही, कोणी नाही. तर अशा वेळेस काय होतं की कोणाला तरी पैशाची गरज पडते, कोणी आजारी असतं, कोणाला शिक्षणाला कमी पडतं वगैरे. तर दादांनी हा सगळा अभ्यास करून एक सांगितलं, महिन्यातलं काहीतरी आपण पैसे आपण जे कमवतो तर त्यातनं आपण समाजाचं पण काही देणं लागतो. कारण आपण लहानपणापासून जे लहानचे मोठे होतो, आई आपल्याला शिकवते, वातावरणातनं आपण शिकतो, अभ्यास करतो, गुरुजनांकडनं अभ्यास करतो, शिकून घेतो आणि नंतर आपण नोकरीला लागतो. तर मग त्या आपण वातावरणातनं जे शिकलेलं असतो त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो. म्हणून दादा म्हणायचे की आपला जो पगार येतो, पहिल्या दिवशी पगार आला की तो देवापुढे ठेवा, त्याला हळद कुंकू वाहा आणि सांगा की बाबा दादा, हे जे पैसे आलेले आहेत, आज मला पगार आला आहे, तो आपल्या गुरुकृपाशीर्वादाने लक्ष्मी म्हणून माझ्या घरात कायमस्वरूपी वास करू दे आणि ह्याचा विनियोगसुद्धा आपल्या सद्गुरू कृपाशीर्वादानेच होऊ दे. हे जर का आपण प्रार्थना करून जिथं पैसे ठेवले देवापुढे की दुसऱ्या दिवशी त्यातनं काही पैसे, तुमची जी इच्छा असेल ती, आता त्यावेळेस दादा म्हणायचे तुम्ही 5 रुपये काढा, 11 रुपये काढा, 21 रुपये काढा, आज पगार वाढलेले आहेत, ज्याला जशी जी इच्छा असेल पहिल्या दिवशी त्या पगारातनं काही पैसे बाजूला ठेवायचे. नंतर ते आपल्या जवळच्या केंद्रावर किंवा आपल्याकडे केंद्र असेल त्या केंद्राच्या तिथे जाऊन ते श्री साईनाथ म्हणून ते ठेवायचे तिथं. मग हे सगळे पैसे एकत्र करून, कारण आज मला सांगितलं की बा ह्याच्या मुलाचा पैसे नाही आहेत फी भरायला, ह्याला दे 5,000 रुपये. आज मी एकटी 5,000 नाही देऊ शकत, पण तेच जर का आपल्या सगळ्यातनं 50, 100, 200 काय जे एकत्र येतात त्यातनं आपण सगळे जे पैसे गोळा होतात, त्या गोळा झालेल्या पैशातनं आपण 5,000 रुपये पटकन त्याची जाऊन फी भरू शकतो, त्याचं शिक्षण पुढे होऊ शकतं. कोणी आजारी आहे, आजकाल 5-5, 10-10 रुपये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागतात, डिपॉझिट ठेवल्याशिवाय तुम्हाला ॲडमिट पण करत नाही. मग अशा वेळेस त्या गरीब माणसाने काय करावं? मग त्यावेळेस त्या माणसाला ते आपण औषध पाण्यासाठी म्हणा काय ते त्या दवाखान्यात आपण त्याचे पैसे भरून येऊ शकतो. म्हणजे ही सामाजिक बांधिलकीच झाली की नाही, की गोरगरिबांना तुम्ही मदत करा. आणि जेव्हा दादा सांगतात ना की आपण दादांनी सांगितल्या प्रकारे आपण कार्य करतोय, म्हणजेच दादांची एक प्रकारची सेवा होते. सेवा झाल्यानंतर दादा मेवा देणारच आहे आणि तो मिळतोच, आपल्याला प्रश्नच येत नाही, अगदी व्यवस्थित मिळतो. म्हणून वर्गाला पण येताना मुलांना सांगावं लागतं की वर्गाला या, तुम्ही जर का अशा प्रकारे अभ्यास केला, सगळं केलं, तर पुढे तुमच्या आईवडिलांना डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायची वेळच येणार नाही, कारण तुमचा अभ्यासच इतका छान होईल की तुम्हाला आपोआप चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुमचं शिक्षण होईल. म्हणून आपली कळकळ आहे की ज्ञान संवेदना वर्गाला मुलांनी यावं. आता आपण खूप चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी पण ऐकल्या आकांच्याकडून. आता छान त्यांची आवडती आरती आपण ऐकूया. वैभवशाली शेवटीच किती सातव्याच्या रे का. वैभवशाली वैभवशाली दिले सजीवन, वैभवशाली दिले सजीवन, कायवणे संसारी प्रभुजी, कायवणे संसारी. वैभवशाली वैभवशाली दिले सजीवन, वैभवशाली
दिले सजीवन कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी हरिनामाची हाती भाकर हरिनामाची हाती भाकर तुझ्या कृपेचा जवई सागर तुझ्या कृपेचा जवई सागर नाम भजन रस नाम भजन रस अविरत अदरी कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी वैभवशाली वैभवशाली दिले सजीवन वैभवशाली दिले सजीवन कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी एकतारी अशीच छेडीन एकतारी अशीच छेडीन गान नयन मी रंगुनी जाईन गान नयन मी रंगुन जाईन कल्पतरूची छाया मजवरी कल्पतरूची छाया मजवरी कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी वैभवशाली वैभवशाली दिले सजीवन वैभवशाली दिले सजीवन कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी नामाची हाती भाकर हरिनामाची हाती भाकर तुझ्या कृपेचा जवई सागर तुझ्या कृपेचा जवई सागर नाम भजन रस नाम भजन रस अविरत अदरी कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी वैभवशाली वैभवशाली दिले सजीवन वैभवशाली दिले सजीवन कायवणे संसारी प्रभुजी कायवणे संसारी. आता एक गुरुभक्तांची एक विनंती आहे, कारण ही जरी पहाटेची आरती असली काकड आरती तरी मी आत्ता अक्कांना रिक्वेस्ट करेन की त्यांना ही खूप छान येते दादांची काकड आरती. उठी रे उठी उठी गुरुराया. उठी रे उठी 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 गुरुराया उठी रे उठी गुरुराया भक्त तुझे हे अगणित जमले भक्त तुझे हे अगणित जमले तव दर्शन घ्याया गुरुवरा ये दर्शन द्याया गुरुवरा ये दर्शन द्याया. उठी रे उठी 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 गुरुराया उठी रे उठी 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 गुरुराया तव भक्तांचा
तव भक्तांचा मेळा जमला, तव भेटीचा ध्यास लागला. परलोकातील काम सारुनी, परलोकातील काम सारुनी, येई भेटण्याला गुरु मला, ये दर्शन द्याया गुरुवरा, ये दर्शन द्याया. उठी रे उठी 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 गुरुराया, उठी रे उठी 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 गुरुराया. समिती कार्य हे तू स्थापिले, समिती कार्य हे तू स्थापिले. भक्तगणा ते तत्पर केले, सुलभ मार्ग हा दाऊनी सकला, सुलभ मार्ग हा दाऊनी सकला. दिदले शांतीला गुरुवरा, ये दर्शन द्याया गुरुवरा, ये दर्शन द्याया.